सध्या वातावरण गरम आहे. महानगरपालिकेचा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. प्रत्येकाचे जाहीरनामे, वचननामे, फेकनामे प्रसिद्ध होत आहेत. त्यामध्ये भाजपही कमी नाही, त्यांनीही आपला फेकनामा प्रसिद्ध केला आहे. पण जे पोटात असतं ते नेहमी भाजपच्या ओठावर येतं. लोकसभेच्या वेळी यांनी आम्ही 400 पारचा नारा दिला होता. ते 400 पार त्यांच्याच एका उमेदवाराने जाहीर सांगितलं की आम्हाला 400 पार हे संविधान बदलण्यासाठी हवं आहे, आणि मग खेळ पालटले. तसंच आत्ता देखील जे उद्धव ठाकरे, राज ठाकरे अथवा सर्व विरोधी पक्ष किंवा मराठी माणूस बोलतोय की मुंबई ही महाराष्ट्राची आहे, महाराष्ट्रापासून कुणीही तोडण्याचा प्रयत्न करू नये. पण काल भाजपचे एक ज्येष्ठ मंत्री एका राज्याचे प्रमुख महाराष्ट्रात आले आणि भाजपच्या प्रचारादरम्यान म्हणाले की मुंबई ही महाराष्ट्राची नाही, मराठी माणसाची नाही. तेव्हा यांच्या पोटात असतं ते ओठावर येतं. तरीही राज ठाकरेंनी त्याला शेलक्या शब्दात त्याची दांडी उडवली की कोण हा भडव्या, याच्यावर लाता मारा, कोण महाराष्ट्रापासून मुंबई तोडतो, असेही राज ठाकरेंनी सुनावले. पण यांचे मनसुबे खरोखर उघड झाले. ज्याप्रमाणे 2014 पूर्वी महाराष्ट्रामध्ये अंबानीचा एक प्रोजेक्ट होता आणि आज 10 वर्षाच्या नंतर अंबानीचे 35 प्रोजेक्ट महाराष्ट्रात कार्यरत आहेत. तसं तर भारताचा पूर्ण मॅपच त्यांनी दाखवला की भारताचं हिंदुस्थान नाही तर अदानी स्थान कसं करून ठेवलं आहे या BJPनं. म्हणजे यांना टोटल ही लोकशाही संपवायची आणि एका व्यापाऱ्याच्या, एका उद्योगपतीच्या घशामध्ये टोटल जमिनी, टोटल प्रोजेक्ट द्यायचे. उद्योग करण्याला राज ठाकरेंनी विरोध केला नाही, पण उद्योगपती भारतामध्ये दुसरे नाहीत का? एकच उद्योगपती आहे का? आणि एकाच उद्योगपतीची पोटभरणी, खिसाभरणी कशासाठी, असाही सवाल या सभेत त्यांनी उपस्थित केला. तेव्हा भाजपची रणनीती, भाजपच्या पोटात काय, ओठात काय हे समोर येते. भाजप नेहमी हिंदू मुस्लिम करतं, पण हे भाजप ना जातीचं ना पातीचं हा संघ मुळातच हिंदुस्थान द्वेषी, मराठा द्वेषी आणि भारत द्वेषी राहिला आहे. हे मनुस्मृतीचं अवलोकन करणारा पक्ष आहे. तेव्हा